बाहेर असं छान पावसाचं वातावरण असताना आपल्याला असं चमचमीत झणझणीत काहीतरी खावं वाटते. यासाठी पहिला भांडं घेतलं, त्यात भरपूर तेल घातलेलं आहे. भरपूर म्हणजे करणार आहे आम्ही मिसळ, त्यासाठी घातलेलं आहे. आणि एकीकडे आपली मोड आलेली जी मटकी आहे, मटकीची मोडं हळद आणि मीठ घालून त्यातच बटाटासुद्धा शिजवण्यासाठी घातलेला होता. असं करून नंतर त्यात तापलेल्या तेलात मोहरी, जिरं, थोडं हिंग आणि नंतर बारीक चिरलेला कांदा, आपला कढीपत्ता, थोडे बटाटे आम्ही यातसुद्धा टेस्ट येते त्यामुळं घातलेले होते. हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा एकदम लालसर झाला पाहिजे. त्यानंतर त्यात वाटलेलं वाटप, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, टोमॅटो आणि थोडे काजू आणि मगजबी. त्याचप्रमाणे आपल्या घरात जो अवेलेबल असलेला गरम मसाला आहे, हे सगळं घालून मस्तपैकी त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, जेणेकरून त्यातला पाण्याचा अंश जाऊन पूर्ण असा मस्त मसाला आपला भाजला जाईल. त्यानंतर त्यात कोल्हापुरी झणझणीत बुक्का आणि कोल्हापुरी चटणी, जी घरगुती चटणी आहे ती घालायची मस्तपैकी. त्यालासुद्धा तेल चांगलं सुटेपर्यंत परतायचं. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडी साखर घालायची, जेणेकरून त्याचा कट आहे तो व्यवस्थित येतो. इथं बघा किती छान दिसत आहे ते चटणी घातल्यानंतर. अजून याला कट नाही सुटलेला. छान असं परतून घेतल्यानंतर त्यात आपण जे शिजवलेलं मटकीचं पाणी आहे, ते मटकीचं पाणी आणि त्यात मोड आलेली मटकी असं सगळं घालायचं आहे. नंतर छान अशी उकळी आणून द्यायची. ही कोल्हापूर साईडला मिळणारी पावपेटी, पेटी पाव म्हणतात त्याला, ते घालायचं. मस्त आपल्या असं मिसळला आता उकळी यायला लागल्या. कट बघू शकताय कसा आला आहे. असा छान कट आला की आपली मिसळ, इन्स्टंट मिसळ म्हणायला, ती तयार होईल. त्यानंतर मस्तपैकी घ्यायचा पेटी पाव आणि केलेली आपली मिसळ, दह्याची एक वाटी, वरून मस्तपैकी लिंबू आणि कांदा आणि शेव चिवडा, जो कोल्हापुरात प्रत्येक मिसळबरोबर दिला जातो. तो फरसाणा असेल तर तो पण घेऊ शकतो आपण, पण शेव चिवड्यासोबत लागते ती मिसळची टेस्ट, वाव. तर घेतले बघा मी ताटात पावपेटी, पाव, ब्रेड नाही पावच, मस्तपैकी शेव चिवडा, लिंबू, दह्याची वाटी आणि आपण तयार केलेली मिसळ. चला तर मग या खायला मिसळ. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कशी वाटत आहे मिसळची प्लेट. वरून कोथिंबीरच आम्ही घातलेली नाही, तुम्ही घालून खावा वरती कोथिंबीर. चला भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा. तर्री बघा कसली भारी आल्या. या मग खायला मिसळ.